या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। छत्रपती शिवाजी महाराज यांचा गावात एक पुतळा असताना दुसरा पुतळा गावातील मुख्य चौकात बसवल्याच्या रागातून जालन्यात दोन सख्या भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून दोघांचेही दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर करण्यात आल्याचा आरोप या भावंडांनी केलाय। जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव गावात ही घटना घडली आहे। कृष्णा सोमदने आणि अर्जुन सोमदने अशी हातपाय मोडलेल्या भावंडांची नावं आहेत। सध्या या दोघांवर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अहंकार देऊळगाव येथील माजी सरपंचासह 5 ते 6 जणांनी ही मारहाण केल्याचा आरोप या भावंडांनी केलाय। 10 फेब्रुवारी रोजी कृष्णा सोमदाने यांच्यासोबत मारहाण झाल्यानंतर जालन्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। या दरम्यान 3 मार्च रोजी कृष्णा सोमदने याचा भाऊ अर्जुन सोमदने हा एका मित्रासोबत दवाखान्यात भावासाठी जेवणाचा डबा घेऊन येत असताना त्याच्या दुचाकीला धडक देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली। तसेच त्यांनाही लोखंडी रॉडने 5 ते 6 जणांनी मारहाण केली। यात अर्जुन सोमदने यांचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर झाले। दरम्यान या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी माजी सरपंच बाबासाहेब सोमदने यांच्यासह 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। दरम्यान या मारहाणीवरून काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पोलिसांवर निशाणा साधला असून या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे। तसेच फडणवीसांनी जालन्याच्या पोलीस दलावर अंकुश ठेवावा अन्यथा जालन्याचाही बिहार होईल अशी भीती गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे। पहिले माझ्या भावाबरोबर 10/2/2025 रोजी 6:30च्या दरम्यान मारहाण झाली। बाबासाहेब सोमदने त्यासोबत 5 अनोळखी लोक असताना माझ्या भावाला 10 ते 11 ठिकाणी फ्रॅक्चर करून माझा भाऊ असा मेलेल्या अवस्थेतून उचलून गावातल्या लोकांना आणला। मला माहिती होताच मी ह्या हॉस्पिटलला जिंतूरकर हॉस्पिटलला येऊन भेट देताच भावाला बघितलं की भावाची तब्येत खूप सिरियस आहे। मी तिथून भावाला घेऊन सनी जालना क्रिटिकलला आयसीयूमध्ये ॲडमिट केलं। तिथून प्रक्रिया आमच्या भावावर चालू होती, दवाखाना ऑपरेशन वगैरे काय असेल ते। त्याच्यानंतर भावाचं ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही जालना वजेसून इथं आणून सनी परत आम्ही इथं ॲडमिट केलं सरांकडून। 3/3/2025 रोजी मी भावाचे जेवणाचे डबे घेऊन येत असताना मला माळाच्या गणपतीच्या पुढं समोर येऊन सनी एका ब्लॅक डार्क कलरच्या गाडीनं धडक देऊन मला खाली पाडलं आणि माझ्यावर हल्ला चढवला। एकूण टोटल ते 5 लोक होते। 2 लोक माझ्यावर आले, 2 लोक सोबत होता माझ्या त्याच्या अंगावर पळले। त्यांची माझी लोटलाट चालू असताना मी त्यांना काही मारू दिला नाही, पण त्यांना कट्टा काढून माझ्या दंडावरती फायर केली। त्या दंडाला 2 गोळे छाटून गेले। तिसरी फायर माझ्या डाव्या पायाच्या टाचेवरती आहे। डाव्या पायाच्या टाचेवरती फायर झाल्यामुळं जमिनीतून असा धूळ उठला आणि माझे डोळे लागले। माझा 5 लोकांना माझ्यावर एकदम रॉडने हल्ला केला। रॉड जसे तलवारीचे कसे असतात झोप, तसा रॉडचे तलवारीची झोप होता। त्याला पाठीमागून हातून साठकाव नाही असे हे होतं, हातात बसासाठी होतं। आमच्या भावाला पण त्याच रॉडनं मारहाण झाली। पोलिसवाल्यांना जप्त अंगूरचा ताण 12 इंचा हागत जमा केला। भावाला मारहाण अलग रॉडनं झाली। पोलिसवाल्यांना साधा रॉड जमा करून त्यांच्यात नातेवाईकाची सही घेतात, आम्हाला विचारित पण नाही। पहिल्या मारहाणी कुठं फ्रॅक्चर झालं तुला? मला हात 3 ठिकाणी आहे, हा पाय 2 ठिकाणी आहे, इथं गोळी आहे आणि इथं हा पाय फ्रॅक्चर आहे। 1 2 कणगोळीमधून 2 भाग झाले पायाच्या अंगठ्याचे, 2 3 4 5 6 7 इथं गोळीची फायर 2 ठिकाणी। काय नाव तुमचं? अर्जुन मच्छिंदर सोमनाने, राहणार अहंकार देऊळगाव। मारहाणीचं कारण काय होतं? मारहाणीचं कारण माझं तर त्याचा विषय नव्हता, मी त्याला भेटत नव्हतो, 6 महिने पाहत बी नव्हतो। आमच्या मोठ्या भावाच्या सोबत काही लोक असताना यांना शिवाजी महाराजच्या पुतळ्याची उदाहरणं अशी लोक म्हणतात केली होती। ते रात्रीच्या 12 वाजता फटाके फुटल्याच्या नंतर आम्ही रातच्या फटाके फुटल्याच्या नंतर रात्रीला आम्ही खालतं मारुतीच्या मंदिराकडे पळवले, बा फटाके कशाचे फुटले। तिथे जाऊन बघतो तर आमच्या गावात मोठा जवळपास 12-15 फुटाच्या हाईटचा छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा उभारलेला दिसला। आम्ही मराठी असले ह्या नात्यानं आम्ही पण घोषणा दिल्या, छत्रपती महाराज की जय, संभाजी महाराज की जय अशा आम्ही घोषणा दिल्या। बस त्यांना तो डाव धरून सनी आम्हाला मारण्याचं टार्गेट केलं। आता मला मारल्याच्या नंतर परत हा म्हणला की आता 2 लोक राहिले, तुझा भाऊ आणि तुझा वडील। आज पण मी हॉस्पिटलमध्ये आहे
आमच्या समोर चौकामध्ये 4 लोक झिटाळे येऊन आमच्या आईवडिलाकडे मिसेसकडे बघतात की बाहेर का व्हायचे. बाहेर आमचा मोठा भाऊ जेस्ट गेला की लगेच मारणार आहोत. सध्या पोलीसवाल्यांनी येऊन इथे चौकशी करा. घटना म्हणजे फक्त एक जुनं एक मनात राग धरून माझ्या गाडी लावली. मी गावात चाललो होतो. माझ्या समोर मुलगा होता आणि चुलत भावाचा मुलगा होता सोबत सोमनानीचा. माझ्या मग गाडी लावून मला त्यांना गावाजवळ समजा राहिला 1 किलोमीटर. कोणी मारले? बाबासाहेब सोमनानी. गाडी एकदम आडवी लावली आणि लगेच ते नवीन माणसं होते 5 जण तोंडमधून उतरले आणि बाबासाहेब सोमनानी नेहमी समजा त्याला ओळखलं मी. बाकीचे नवीन माणसं ओळखून यायला 5-6 जण मला रोड 5 जण रोडला मारहाण गेली आणि 1 जण मुलं आहे मागं लागला. मुलाला पकडून मुलं पळून गेली. माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर आहे, हात मुक्का मारला. काय कारण काय होतं मारायचं? कारण हेच ना गावगाडीचं कारण बाबा. काय म्हणजे काय मूळ म्हणजे काय? म्हणजे आम्ही शिवाजी माझा पुतळा बसवला होता गावामध्ये चौकामध्ये. आणि त्यांच्या घरामध्ये ऑर्डर पहिला जुना होता. गावातल्या लोकांचं म्हणणं लागलं बाबा आपण मुलाचे बाबा आपण स्वतंत्र चौकात बसू. आम्ही गावातल्या मुलांना 7-10 जण पुढाकार घेऊन वरून करून चौकात बसवला. ते त्याच्या डोळ्यात आलं बाबा की आमचा पुतळा असताना इकडं चौकात पुतळा बसवला वगैरे. मग त्यानं आमच्या केशी पण केल्या त्या पुतळा बसवला म्हणून. ते केशी पोलिसवाल्याने निपटून टाकल्या. तुमचं नाव काय आणि तुमचं गाव कुठलं? आणि कृष्णा मच्छिंद्र सोमनाने राहणार रानकर. की काय नेमकी घटना घडलेली आणि आता त्या ज्यांना मारहाण झाली त्यांची प्रकृती कशी आहे? हे बघा, गेल्या काही दिवसापासून म्हणजे या 3 महिन्यापासून जालनाचा काही बीड होणार का असं मला वाटतं की बीडपेक्षा भयंकर घटना जालन्यात होत आहे. अंकर देवलगाव म्हणून एक जालन्याला लागून एक गाव, तिथला सरपंच आहे बाबासाहेब सोमदने. त्याच्यावर बलात्कार, फसवणूक, मारामारी अनेक गुन्हे दाखल आहे आणि त्याने या अगोदर गावात फार लोकांना मारलं. त्याच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशन फार गुन्हे दाखल आहेत. या अगोदर त्याने जुलैमध्ये कृष्णा सोमदाने याला मारलं होतं आणि या अंकुश सोमदानाला याने एक 8-10 दिवस अगोदर मारला. तेव्हा मी SP कडे जाऊन स्वतः गावचे लोक आले, मी त्याच्यावर तक्रार केली की याच्यावर कारवाई करा, याच्यावर मोक्का लावा, काय करा. पण SP म्हणतो मोक्का होत नाही, काय होत नाही. मग आज अर्जुन सोमदाने म्हणून 3 तारखेला त्याला मारला आणि त्याच्यावर फायरिंग केली. मला जसंही माहीत पडलं मी SP बोललो की फायरिंग झालेली आहे. म्हणजे फायरिंगचा रिपोर्ट आमच्याकडे आले. मी स्वतः येऊन बघितलं, त्याला छर्रे लागलेले आहे आणि त्यावेळेस बोललो की तुम्ही पुन्हा कोणाला पाठवा. 1 तास झाले मी स्वतः या हॉस्पिटलमध्ये बसलेले, आतापर्यंत कोणी बघायला आले नाही. मी तुमच्या माध्यमातून आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हा पण बिहार होण्याच्या मार्गावर आहे. आपण इथं पोलीस प्रशासनावर कठोर अंकुश ठेवा, नाहीतर हे बीडपेक्षा जास्त इथं वातावरण खराब होणार आहे. या लोकांना गावाचा एकही आदमी डब्बा आणून देत नाही, एवढं त्या दहशत त्या माणसाची एकही आहे. आणि या गेल्या 3 महिन्यात जालनेकरांना माहिती आहे काय काय होऊ लागले आणि या पुढं काही अनर्थ झाला तर हे पोलीस प्रशासन याची जिम्मेदार राहील. एक आणि मी आता वडेट्टीवार आणि भास्कर जाधवला याच्या नंतर फोन करणार आहे आणि सांगणार आहे की जालन्यात हे घटना जे होऊ लागले आपण विधानसभेत बोलवा. मला वाटतं विधानसभा कधीपर्यंत? 26 तारीखपर्यंत या प्रश्न उचलला पाहिजे आणि या माणसावर जे सरपंच याच्यावर फार गुन्हे आणि त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे, ही विनंती मी सरकारला करणार आहे. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.